आज नाही का मी क्लासमधून खूपच उशिरा आली, कारण आज माझा सेमिनार होता आणि इथे बघा घरी येता येताना 1 वाजला मला आणि पटकन जेवून घेतलं मी आणि झोपली. पण म्हणतात ना मम्मी लोकांना बघवत नाही झोपलेलं, तर तसंच झालं. मम्मीला नाही बघवलं आणि तिने मला प्रगतीला आणायला लावलं. त्यानंतर पटकन फ्रेश झाली आणि मग इथे चेंज केलं मी आणि सकाळचाच लूक केला. त्यानंतर मग मी फायनली निघाले आणि इतकं छान वातावरण झालं होतं ना, मस्त हवा सुटली होती आणि एकदम पाऊस येणार काय असंच वाटत होतं. आणि बोलतात ना शैतान का नाम लिया शैतान हजीर, तर तसंच झाला, पाऊस आला. मग फायनली मी हिला घेतला आणि मी घरी चाललो होतो. दिवसभर काय काय कांड केले ते ती मला सांगत होती, पण नाही हिला मध्येच प्रोजेक्ट घ्यायचं होतं. मग तिथे थांबलो आणि मी इथे ना मस्त टॉईज बघत होते आणि इथे बघा किती छान छान बाप्पाच्या आणि गौतम बुद्धांच्या मूर्त्या होत्या आणि अजून खूप सारे शोपीस होते, ते पण खूप छान होते. मला ना इकडे हा पांडा खूप आवडला, जो की खूप क्यूट दिसत होता. त्यानंतर मी घरी आलो, कपडे चेंज केले आणि ना आजच्या ना नाश्त्याला मी पास्ता केला होता. तर ह्याची रेसिपी ना मी आज संध्याकाळी अपलोड करेल, तर नक्की लाईक करा. आणि त्यानंतर लागलीच चहा पिऊन घेतला. थोडीशी बसलेच होते, पण ना मम्मीने मला कामं लावली परत. बोलली हे घे कपड्याच्या घड्या घाल, आज तुला सुट्टी आहे ना, तर तू घरातलीच कामं कर. मग ते केली आणि ना बाजूच्या काकी माझेच व्हिडिओ बघत होते, तर मी म्हटलं सबस्क्राईब पण करून टाका लगेच. आणि इथे ना मम्मी स्वयंपाक करत होती, तर तिला थोडंसं सतवलं. रात्रीचं जेवण जेवली आणि इथे बघा झाडू मारला. नुसती कामं लावतात भाई मला घरातले. आणि मग आजच्या पुरतं इतकंच. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.